निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झाली। गोव्यात नवनिर्वाचित आमदारच मुख्यमंत्री ठरवतील, मग तो दिल्लीचाही असू शकतो किंवा गोव्यातलाच असू शकतो, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरुळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे विधान केलंय। आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार आणि त्याच्याकडनं काय कामाची आपण अपेक्षा कराल? असं आहे की आम्ही ही निवडणूक मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, आमचे अध्यक्ष तेंडुलकर, श्रीपाद नाईक ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे। पण त्याचबरोबर आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहे। आम्ही निवडणूक झाल्यानंतर जे निवडून आलेले आमदार आहेत ते आपल्या नेत्याची निवड करतील आणि हा नेता गोव्या आमदारांमधून निवडून येईल किंवा पार्टी किंवा पार्लमेंटरी बोर्डला वाटलं तर तो दिल्लीतूनही येईल। तर याचा निर्णय जो आहे तो शेवटी इलेक्शन झाल्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीने पार्टी करेल आणि आमदार करतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।